आदित्य ठाकरेला जनाची नाही मनाची थोडीशी लाज असती तर योगेश कदमला गद्दार म्हणायची त्याला हिंमत झाली नसती. योगेश कदम शिवसेनेमध्ये असताना आदित्य त्याचा मित्र त्याला समजत होता. त्यावेळेला दापोलीमध्ये येऊन त्याच्या सगळ्या कागदांची हकालपट्टी केली. दापोली नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये त्याला एकही एबी फॉर्म दिला नाही आणि स्थानिक आमदार असताना त्याला उचलून बाजूला ठेवला. लाज वाटत नाही तुला? गद्दारी तू केलीस. योगेश कदमांच्या पाठीशी खंजीर खुपसण्याचं काम तू केलंस आणि आदित्य तू मला काका काका म्हणत होतास ना. मग तुझा बाप मुख्यमंत्री झाला आणि काकाला भाग ठेवलीस आणि काकाचं प्रधानमंत्री पद तू घेतलंस. मग तेव्हा रामदास कदमच्या सारख्या काकाच्या पाठीत खंजीर खुपसताना तुला थोडीशी पण लाज वाटली नाही का? गद्दार कोण? गद्दार तूच आहेस ना. आणि दुसरी गोष्ट, तू लादीवर झोपणा म्हणून सांगतोयस. तुझी अवकात आहे का रे? तुझ्या बापाला विचार. नारायण राणे आणि राज ठाकरे बाहेर पडले ना तेव्हा तुझा बाप गाडीवरती पुढच्या सीटवरती मला बसवल्याशिवाय मातोश्रीतला बाहेर पडत नव्हता. मी नसतो तर तुझ्या बापाची चड्डी पिवळी झाली असती. त्याला विचारून घे. आणि मग लादीवरती झोपायच्या गप्पा मारतो. तुझी अवकात नाही तेवढी. आधी लग्न करून बघ, मग तुला कळेल कुणाला लादी झोपायचं ते. मी गंगाजी मंत्री होतो, पोलीस खात्यात मी चालवलंय. मला माहिती आहे कुणाला लादीवर झोपायच्या, कुणाच्या नालबंद्या करायच्या, कुणाच्या कुठं फटके द्यायचे, कुणाला कशी काढायची. तुला अजून फार दिवस बघायचे आहेत, फार पावसाळे काढायचे आहेत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.